चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील रस्त्यांची दुर्दशा आणि नियमित भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीची भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी घेतली दखल। ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती आणि चाकण MIDC मधील उद्योजकांची शनिवारी झाली बैठक। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उच्चस्तरीय बैठक लावण्याबाबत आमदार लांडगे यांची कृती समितीशी सकारात्मक चर्चा। यावेळी ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचे कुणाल कड, प्रशांत टोपे, गणेश नाणेकर, रावसाहेब नाणेकर, दीपक मांडेकर, काशीनाथ बिरदवडे, मनोज देशमुख, उत्तम नाणेकर आणि प्रतीक जाधव यांची उपस्थिती। भीमाशंकर खोऱ्यात सलग 3 दिवस पावसाची जोरदार बॅटिंग। चासकमान धरणातून शनिवारी सकाळी 7 वाजता 5150 क्युसेक पर्यंत विसर्ग वाढविला। भामा आस्केड, चासकमान आणि कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर पावसाचा जोर। सायंकाळी 5 वाजता चासकमान धरणाच्या सांडव्याद्वारे 7780 क्युसेक आणि अतिवाहीद्वारे 400 क्युसेक असा एकूण 8180 क्युसेक विसर्ग सुरू। चाकण, आळंदी, राजगुरुनगर शहरात पावसाच्या सरींवर सरी। खेड तालुक्यात सर्वदूर पाऊस। 26 जुलै कारगिल विजय दिवस म्हणून शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण। राजगुरुनगर शहरात हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या स्मृती शिल्पासमोर वीर जवानांना अभिवादन। माजी आमदार दिलीप मोहिते, भारतीय जनता पक्षाचे राजगुरुनगर मंडल अध्यक्ष शिवाजी मांदळे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश तिगळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर, शिवाजी वाळूज, नाथा जगदाळे, दत्ता सांगोर यांच्या हस्ते वीर मातांचा सन्मान। यावेळी खेड तालुक्यातील माजी सैनिक, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे NCC आणि पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती। राजगुरुनगर येथील योद्धा माजी सैनिक संघटना आणि शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कारगिल विजय दिवस साजरा। निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा माजी सैनिकांच्या हस्ते सन्मान। योद्धा माजी सैनिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन। यावेळी माजी सैनिक दत्तात्रय टिमगिरे, सयाजी शितोळे, प्रशांत राक्षे, ऋषिकेश अरुडे, सैनिक विनायक म्हसे यांच्यासह प्राचार्य UK सूर्यवंशी, संतोष बिन्नर, अमोल जाधव, श्रेणिक शिरसाट, SV दरेकर, CS साळुंके आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती। भामा आस्केड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनातील लढ्यांमधील शेतकऱ्यांना दिलासा। भामा आस्केड जन आंदोलन चळवळीच्या आंदोलकांवरील खटले मागे। सार्वजनिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या नव्या आदेशामुळे खटल्यातून 18 शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता। राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश JC गुप्ता यांच्या समोर सुरू होती सुनावणी। ॲडव्होकेट दिलीप करंडे यांनी न्यायालयात मांडली शेतकऱ्यांची बाजू। भामा आस्केड धरण प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा मुद्दा खेड तालुक्याच्या राजकारणात सोयीनुसार वापरला जातो। धरणात पाणी साठून 15 वर्षे उलटून गेली तरी धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा मुद्दा अजूनही तसाच आहे। शासनाने यावर तोडगा काढावा यासाठी जन आंदोलन उभं राहिलं। या आंदोलकांवर चाकण पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव, सरकारी कर्मचाऱ्याला काम रोखण्यासाठी मारहाण असे इतरही काही गुन्हे दाखल करण्यात आले। राजगुरुनगर अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश JC गुप्ता यांच्या समोर या खटल्यावर सुनावणी सुरू होती। ॲडव्होकेट दिलीप करंडे शेतकऱ्यांच्या वतीने केस लढत होते। दरम्यान सार्वजनिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या नव्या आदेशानुसार या शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। या संदर्भात आंदोलक सत्यवान नवले आणि त्यांचे वकील दिलीप करंडे यांनी खेड टाइम्सशी संवाद साधला। भामा आस्केड धरणग्रस्तांवर चाकण पोलीस स्टेशननी गुन्हा नंबर 340 2018 अन्वये 353 452 141 143 504 व इतर कलमांसह गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याकामी 19 धरणग्रस्तांना विरुद्ध फिर्याद दाखल केली होती, परंतु त्यातील एक शेतकरी हा पूर्वीच मयत झालेला असल्यामुळे सदर आरोपींपैकी 18 जणांचा आम्ही अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश खेड यांच्याकडून मिळवला। त्यानंतर सदर प्रकरणात 22 साली शासनाकडून चाकण पोलीस स्टेशनकडून चार्जशीट दाखल करण्यात आली। ते चार्जशीट दाखल केल्यानंतर सदर आरोपींच्या वतीने मी स्वतः, माझी कलीग योगेश आल्हाट असतील, रोहिणी करंडे असतील, ॲडव्होकेट प्रदीप उमाप यांच्यामार्फत आम्ही त्यांचं काम बघितलं। त्यानंतर धरणग्रस्तांचे जे नेते आहेत सत्यवान नवले किंवा गणेश जाधव यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून जे त्यांच्यावर खटले दाखल केले होते त्यापैकी 2 खटले शासनाने मागे घ्यायचा आदेश केला व त्यातील
एक खटल्याबाबत समिती नेमली, तिसरा जो खटला त्याबाबत समिती नेमलेली. ते 2 खटले जे मागे घेण्यापैकी हा जो 340/2018 हा खटला होता, तो शासनाने मागे घेण्याची शिफारस केली. त्यानुसार सदरचा खटला मेहरबान जे सी गुप्ता कोर्ट ह्या कोर्टात होता. सदरचा खटला आता मेहरबान कोर्टाने मागे घेऊन सदर आरोपींना निर्दोष मुक्त केलेले आहे. भामा आस्केड जन आंदोलन चळवळ उभी राहिली. या जन आंदोलन चळवळीमध्ये आम्ही जवळजवळ 3-4 हजार लोक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केलं. कुठल्याही प्रकारे शासकीय मालमत्तेची नासधूस न करता, आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावता आम्ही अत्यंत न्यायप्रविष्ट भूमिकेतून, सत्याग्रहाच्या भूमिकेतून आंदोलन केलं. परंतु काही राजकीय हेतूनं आमच्यावरती सन 2018, 2020 आणि 2022 3 वेळा गुन्हे दाखल झाले. यामध्ये चाकण पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 340/2018 अन्वये 353, 141, 143 अशा अनेक कलमांतर्गत सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करण्याबद्दल आमच्या सर्व शेतकरी बांधवांवरती गुन्हे दाखल झाले होते. परंतु सदरचे गुन्हे हे न्यायप्रविष्ट होते. आम्ही याबाबत आम्हाला आदरणीय ॲडव्होकेट दिलीपराव करंडे साहेबांनी अत्यंत हुशारीनं, चातुर्यानं युक्तिवाद मांडला आणि सन्माननीय गुप्ता कोर्टामध्ये त्यांनी आमची बाजू मांडली. आणि मी या कामी महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देईन. महाराष्ट्र शासनानं आमच्यावरती जे काही गुन्हे दाखल झाले होते ते सार्वजनिक आंदोलनातले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात GR काढला आणि त्यातून आमची निर्दोष मुक्तता झालेली आहे. या कामी आम्हाला सर्व शेतकरी बांधवांनी, आमच्या सर्व आंदोलकांनी, तरुण सहकाऱ्यांनी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक संघटनांनी, अनेक कार्यकर्त्यांनी मदत केली. त्याचप्रमाणे एक तर शेतीशी आणि मातीशी संबंध असलेल्या सर्व खेड तालुक्यातील शेतकरी वर्गानं आम्हाला या कामी फार मोठं सहकार्य केलेलं आहे. सर्व पत्रकार बांधवांनी सहकार्य केलेलं आहे. मी पुनश्च एकदा सर्व हितचिंतकांना मनापासून धन्यवाद देतो. आज आम्ही दोषमुक्त झालेलो आहे याचा आनंद नक्कीच आहे. परंतु खरा आनंद आम्हाला जेव्हा होईल तेव्हाच होईल की ज्या वेळेस आमच्या सर्व शेतकरी बांधवांवरचे गुन्हे मागे होतील. त्याचप्रमाणे आमच्या सर्व शेतकरी बांधवांना शासनानं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांना पर्यायी शेतजमीन देऊन त्यांचं खऱ्या अर्थानं पुनर्वसन होईल. त्याच वेळेस आमचं या आंदोलनाचं काहीतरी सार्थक किंवा चीज झाल्यासारखं वाटेल असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद. आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.